तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग मी एकदम संध्याकाळी शूट करतो आहे. म्हणजे आता जवळजवळ 5:45-6 वाजत आले आणि दिवसभर काहीच नाही केलं शूट. तर आजचा ब्लॉग मी एवढ्या संध्याकाळी का शूट करतो आहे, तर या गोष्टी आज मी ब्लॉगमध्ये सांगणार आहे. कारण तोच टॉपिक आहे माझ्याकडे. कारण संध्याकाळ एवढी झालं आहे ना, आणि मोबाईल आपला क्वालिटी माहिती आहे तुम्हाला थोडंसं लो देईल संध्याकाळच्या अंधारामध्ये. त्याच्यामुळे आत्ताच थोडाफार टाईम आहे, तर आता शूट करून घेतो व्यवस्थितपणे. आणि आजचं वातावरण तुम्हाला माहीत असेल, दाखवतो. हे बघा, असं ढगाळ असं झालेलं आहे, सूर्य पण नाही दिसत, काहीच नाही. त्याच्यामुळे थोडंसं क्लिअरिटी तुम्हाला कमी बघायला मिळेल. ठीक आहे, तर आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करू. आणि आज सेल्फी स्टिक यूज करतो आहे म्हणजे तर मित्रांनो, सर्वप्रथम ना तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. हा एकदम जबरदस्त आहे बघा. फुलं आणि फक्त फुलंच आहेत. आणि मला हा वाला खासर आहे ना, खूप आवडतो. कारण व्ह्यू बघा ना तुम्ही, किती छान वाटते ना. एकदम फुलांच्या मध्ये मी काहीतरी व्हिडिओ शूट करतो, किती छान वाटते. तर चला, आजचा व्हिडिओ मी एवढ्या लेट का शूट करतो आहे ते सांगतो आहे तुम्हाला. सकाळी 7ला जॉबवरनं सुटलो. तर घरी पोहोचता 7:45 झाले. तर 7:45 का झाले ते पण सांगतो तुम्हाला. कारण कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल, जो पब्लिकमध्ये कसं ब्लॉग शूट करू शकतो तो. तर त्याच्यामध्ये जी ओमकारने क्लिप रेकॉर्ड केल्या होत्या, ती क्लिपची क्लॅरिटी होती 4K 60 fps. तर आपला मोबाईल तुम्हाला माहिती आहे 4K 60 fps. त्या फाईल मी माझ्या मोबाईलमध्ये घेतल्या ओमकारकडून. पण जेव्हा रात्री कंपनीत एडिट करायला बसलो, तेव्हा मला कळलं की ओमकारने ज्या फाईल मला दिलेल्या ना, त्याची क्लिअरिटी एवढी होती, साईज एवढी होती की त्या माझ्या मोबाईलमध्ये सपोर्टच नाही करत. आता तर मेन क्लिप त्याच होत्या ज्या तुम्हाला दाखवायच्या होत्या, पण त्या माझ्या मोबाईलमध्ये सपोर्टच नव्हत्या करत. तर मग आता करावं काय? कारण जर रात्री ब्लॉग एडिट नाही झाला तर सकाळी मला रोज पोस्ट करावा लागतो, अपलोड करावा लागतो व्हिडिओ. तर मग घाई गडबडीत मग ओमकारला मी रात्रीच मेसेज करून ठेवला की उद्या सकाळी मी घरी येतो, मला तुझा जो मोबाईल आहे ना तो दे, ज्याच्यामध्ये आपण शूट केला, आणि त्याच्यातच मी एडिट करून मग पोस्ट करेल. कारण मग आता एडिटला एवढा टाईम लागेल ना मला, तर मग सकाळी व्हिडिओ डिले होऊन जाईल. ठीक आहे. तर मग काय केलं, ओमकारने काय मेसेज वगैरे बघितले ना, आणि सकाळी मला म्हणजे आज सकाळी मला जायचं होतं खेळायला म्हणजे एक इव्हेंट टाईप होता. तिकडे आमचे सर्व पोरं होते आणि मस्त खेळ वगैरे खेळायचे होते. तर तिकडे वगैरे जायचं होतं, म्हणून मी व्हिडिओ रात्रीच एडिट करून ठेवणार होतो, व्यवस्थित सर्व ठेवणार होतो, रेडी करून ठेवणार होतो, जेणेकरून मी फक्त सकाळी आलो ना घरी, हा व्हिडिओ अपलोडला टाकेल आणि जाईल यांच्यासोबत खेळायला. मग त्याच्यानंतर ओमकारकडे सकाळी मोबाईल घेतला, काहीतरी 7:15 वाजता 7:30 वाजता काहीतरी घेतला. त्याच्यानंतर मग घरी गेलो. घरी जाऊन मग पहिलं सर्व फाईल्स म्हणजे सर्व व्हिडिओ क्लिप ज्या माझ्यामध्ये रेकॉर्ड केलेल्या त्या ओमकारच्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर केलं. मग तिकडून मग पुन्हा सर्व सुरुवातीपासून एडिट केली. मग त्याच्यामध्ये पण ओमकारच्या मोबाईलमध्ये तुम्हाला सांगतो, म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये जर मी एडिट केलं असतं तर जवळजवळ मला 2-2.5 तास लागले असते. पण ओमकारच्या मोबाईलमध्ये पाऊण तास 1 तासात सर्व एडिट केलं, करून मस्त स्मूथ एकदम चालत होतं. आपण पण ट्राय करतो आहे आता मी, का एखादा डिव्हाइस घेतो याच्यामध्ये व्यवस्थित मी एडिट वगैरे करू शकतो. ठीक आहे. कारण टाईम माझ्या मोबाईलमध्ये म्हणजे या मोबाईलमध्ये मी शूट वगैरे ठीक म्हणजे व्यवस्थितपणे करतो, पण एडिटला मोबाईल जरा त्याचा उत्तर देऊन टाकतो. ठीक आहे. एडिट होतच नाही व्यवस्थित, तर त्याच्यामुळे मग लफडा होतो रे एडिट करायला गेला. पण ओमकारच्या मोबाईलमध्ये मी जेव्हा बघितलं ना, जबरदस्त क्वालिटी. म्हणजे मोबाईलने फुल एकदम म्हणजे थोडा पण इश्यू नाही, कसलाच इश्यू नाही, व्यवस्थितपणे एडिट केली. ठीक आहे. त्याच्यामुळे पटकन ते एक बरं झालं की पटकन एडिट झाली. आणि त्याच्यामुळे घाई गडबडीत ते थोडंसं इकडे तिकडे आवाज नव्हता येत, तर मग ते राहूनच गेलं, जाऊ दे. त्याच्यामुळे आणि सॉन्ग वगैरे काहीच नाही टाकले, पंचेस वगैरे SFX काहीच टाकले नाही मी. कारण ओमकारच्या मोबाईलमध्ये ते काहीच नव्हतं. कारण सर्व साऊंड वगैरे होते ते माझ्यामध्येच होते, तर ते सर्व फाईल शेअर करायला गेलो असतो तर भरपूर टाईम झाला असता. त्याच्यामुळे मग मी जास्त डिले नाही करता, जेवढ्या टायमात मला जेवढ्या कमी वेळात मला अपलोड करता येईल ना व्हिडिओ, तसं ट्राय करत होतो. ठीक. मग त्याच्यानंतर व्हिडिओ अपलोड केले, थंबनेल वगैरे मी सर्व रात्रीच बनवून ठेवलेलं, थंबनेल अपलोड केला त्याच्यावर. आणि मग ग्राउंडवर गेलो त्यांच्यासोबत खेळायला. तिकडे शूट करायला अलाउड नव्हतं, त्याच्यामुळे मी 1 पण क्लिप रेकॉर्ड नाही केली. तर तुम्हाला सांगतो आज काय काय खेळलो. पहिलं तर आम्ही खेळलो, रनिंग होती, 100 मीटरची रनिंग होती. त्याच्यामध्ये जर तुम्ही अधूनमधून करत असतील तर अजिबात करू नका, खूप त्रास होतो. कारण आपण एकदम स्क्रीनमध्ये धावतो जिंकण्याच्या नादात, पण ते सर्व लफडा होऊन जातो, नंतर डेंजर होऊन जाते, हार्टबीट वाढते सर्व. म्हणजे तुम्हाला दोघं जण सांगतो,
आता दोघं जण होते तिकडे जे रेग्युलर नसतील लावत, मी ते सांगतो कन्फर्म नसतील लावत. त्याने आज ते फक्त तिकडे खेळायचं होतं ना, त्याच्यामुळे ते धावत होते. तर एकाला छातीत दुखायला लागलेला नाही, एक तर गेला घरी, डायरेक्ट घरी गेला. तर असे काय ना काय मग त्याचा रिझल्ट मिळतो आपल्याला. जर आपण रेग्युलर नसतील तर रनिंग करूच नका. असं असेल तर रेग्युलर करत असतील तर ठीक आहे चालेल. त्याच्यानंतर मग आम्ही खेळलो, रनिंग झाली. त्याच्यानंतर खेळलो आम्ही लगोरीमध्ये आम्ही मागच्या वर्षी आहे ना जबरदस्त मजा केलेली, पण यावर्षी थोडासा फायनलपर्यंत होतो. फायनलला आम्ही हरलो. आणि आम्ही किती पॉईंटच्या याच्याने हरले माहिती का? फक्त हाफ पॉईंटच्या डिफरन्सने आम्ही हरलेलो आहोत. पण जाऊ दे, फुल मजा केली. एवढी मजा आली ना लगोरी खेळायला. लगोरीचे नियम रूल्स वेगळे, सर्व वेगवेगळे होते. असं नाही का आपण डायरेक्ट थ्रो करतो, ते पाडतो ना इकडे तिकडे पाळायचं, असं काय ना. त्याचं पण एक ग्राउंड असतो, मेजरमेंट घेऊन एक ग्राउंड बनवलेला असतो. हाफ त्या साईडचा ग्राउंड, हाफ या साईडचा ग्राउंड, त्याच्यामध्ये पळायचं. मध्ये एक सर्कल, त्याच्यामध्ये ती लगोरी राहणार. आणि मग ते काय बोलतात, ते लगोरी जे असते स्ट्रक्चर जो असतो तो पडला का मग ते सर्व त्या सर्कलच्या बाहेर करायचं आधी. त्याच्यानंतर मग पुन्हा जेव्हा लावायला येतील तेव्हा ते सर्व सर्कलमध्ये टाकायचं. आणि मग त्यानंतर एक एक रचायचे. आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन तुम्ही जिंकतील, पण त्याच्यामध्ये पण तो समोरची टीम तुमच्यावर अटॅक करेल बॉलने. ते बॉल कसं फेकायचं, एकदम असं रागाने वगैरे नाही फेकायचं, असं नॉर्मली थ्रो आली पाहिजे, ठीक आहे, जेणेकरून कोणाला इजा वगैरे होणार ना. असे बरेचसे रूल्स त्याच्यामध्ये होते. अर्धे मी तुम्हाला नाही सांगितले, अर्धे जे मला आठवत होते आता ते सांगितले, ठीक आहे. त्याच्यानंतर आम्ही खेळलो कबड्डी. माझा दुश्मन आहे. दुश्मन काय माहिती आहे का? शाळेत मी पहिला खूप कबड्डी खेळायचो, एकदम जोश जल्लोषने खेळायचो, मजा यायची. कारण कबड्डी खेळताना एक जोश पाहिजे असतो. तो म्हणजे ज्याच्याकडे जोश जल्लोष ताकदवर माणसं असतात ना, ते जबरदस्त कबड्डी खेळतात. मला हे नाही आवडत, कबड्डी मला आवडतच नाही. का सांगतो तुम्हाला, जेव्हा मी शाळेत होतो ना तेव्हा खेळायचो, मजा मस्ती करायचो, तेव्हा एवढं का वाटायचं नाही. पण एकदा का नाही शाळेत मी खेळत होतो ना, त्या आईला एकाने शर्ट असा पकडला ना, सराट फाडून टाकला अख्खा शर्ट. तर मला आठवते आमचे रिलेटिव्स होते शाळेच्या समोरच त्यांचं घर होतं. तर त्यांच्याकडनं एक कोणाचा तरी शर्ट मागितला आणि ते शर्ट घालून मी अख्खा दिवस काढलेला शाळेत. तेव्हाच ना बा ते कबड्डीला हात जोडले ना मी, तेव्हापासून काय कबड्डी खेळत नाही, ठीक आहे. कबड्डी वगैरे खेळल्यावर सर्व खेळ झाले आणि मग टाईम झाला जेवायचा. आणि आम्हाला मग जवळजवळ 1:30 का 1:45 झाला. तिकडून जेवून उठले, सर्व व्यवस्थित झालं. आणि मग थोडंफार सामान वगैरे होतं ते पॅकअप वगैरे करून 2-2:15 झाले. आणि 2:15ला निघाला मी तिकडून. आणि मग 2:30ला घरी आलो. डायरेक्ट झोपून गेलो मी. आणि मग उठला डायरेक्ट. आता 5:30-6 वाजता उठला. 5:30ला उठला तर आई नाही मिळत. तर थोडीफार भांडी होती तेही घासले. आईला ती घासायला लागली मला. पण करतो मी कधी कारण आई नसते ना, तर करायला लागते मित्रांनो. आणि जेव्हा गावात वगैरे राहायला जातात ना तेव्हा पण मी करतो. आणि त्याच्यानंतर मग 5:45 का 6 वाजता मग व्हिडिओ बनवायला घेतला, ठीक आहे. तर आज थोड्याशा वेळात म्हणजे अर्धा पाऊण तासाच्या आत मी हा व्लॉग शूट केला. आणि व्हिडिओ क्वालिटी तुम्हाला थोडीशी लो बघायला मिळेल, कारण उजेडच तेवढा मिळत नाही, माहिती, लाईटच मिळत नाही. त्याच्यामुळे थोडा मोबाईल साथ देईल का माहीत नाही. आता मी पण ही क्लिप अजून बघितली नाही, रेकॉर्ड करतो आहे फक्त तिकडून, ठीक आहे. तर क्वालिटी कशी आहे ती मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आजचा व्हिडिओ मी इकडेच थांबवतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. मी तुम्हाला भेटतो उद्याच्या फ्रेश व्लॉगमध्ये. तिथपर्यंत गुड बाय.